सांगितले। पुण्यातील विविध संघटनांच्या वतीने स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात चला निघा 7 नंतर घराबाहेर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेत नारी समता मंच, सम्यक, माणूस, मिळून साऱ्या जणी, लोकायत, चेतना महिला संस्था, सेंटर फॉर ॲडव्होकेसी अँड रिसर्च, दक्ष समूह, स्त्रीमुक्ती संघटना, संपर्क समिती आदी संघटना या सहभागी झाल्या होत्या। अनेक विद्यार्थी आणि पुरुषांनीही या मोहिमेत सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला। बघता काय, सामील व्हा, जहा अत्याचार होत आहे वो समाज निकम्मा आहे, 7च्या आत घरात सांगू नका मुलीला, स्त्री नाही वस्तू उपभोगाची, शिकवा तुमच्या मुलीला, अशा घोषणा देत 7 नंतर घराबाहेर पडत ढोल ताशांच्या तालावर नाचत गात पुण्यातील शेकडो महिला युवतींनी निर्भयतेचा नारा दिला। परदेशी युवतीही यात सहभागी झाल्या होत्या। सायंकाळी 7 वाजता महात्मा फुले मंडई येथून या मोहिमेला प्रारंभ झाला। लक्ष्मी रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, गोले रोड मार्गे संभाजी पार्क येथे समारोप झाला। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता विद्या बाळ, शांताबाई रानडे, साधना ददीज, अलका पावनगडकर, अभिनेत्री विभावरी देशपांडे, अभिनेता चिन्मय उदगीरकर आदी यावेळी उपस्थित होते। महिलांवरील अत्याचाराला आम्ही यापुढे अजिबात थारा देणार नाही, हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला। ही फक्त सुरुवात आहे, असे विद्या बाळ यांनी सांगितले। आजचं हे अभियान हे जगभरामध्ये ज्या 1 कोटी स्त्रियांवर हिंसाचार होतो आहे या सगळ्यांना एक आश्वासन देणं आणि या हिंसेच्या विरोधामध्ये स्त्रिया आणि पुरुष जगभरामधल्या 200 राष्ट्रांमधून रस्त्यावर आज 14 फेब्रुवारीच्या निमित्ताने उभे राहत आहेत आणि असं एक आश्वासन देऊ बघत आहेत की या ठिकाणी हिंसेच्या विरोधामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांनी कंबर कसली आहे आणि येथून पुढे 0 टॉलरन्स टू हिंसाचार, व्हायलन्स अशा तऱ्हेची एक प्रतिज्ञा आम्ही करतो। आणि कोणाला असं वाटेल की मग ही नाचगाणी कशासाठी, तर आम्हाला असं वाटतंय की आज प्रथमच जगभरामध्ये 1 कोटी लोक हिंसाचाराच्या विरोधामध्ये एकजुटीने एकत्र आलेत, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून याला आम्ही एक उत्सवाचं स्वरूप दिलं।